एकदम भारी जेवण झालेलं आहे। खूप दिवसानंतर असं मी दाबून जेवलो आहे। मीठा दाल, कढी, स्वीट मध्ये खीर आणि स्ट्रॉबेरी हलवा असे 25+ फूड आयटम्स आपल्याला फक्त किस किस को खाना है? मुंह में पानी आ रहा है। नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? घेऊन आल तुमच्या सगळ्यांचा लाडका आवडती युट्यूब चॅनल देवश फूडसेंटर। तर मित्रांनो, आज आपण एकदम जबरदस्त ठिकाणी आलेलो आहे जेवणासाठी। तर आज आपण नाशिकच्या राजभोग थाई इथे आलेलो आहे। तर आज मी फर्स्ट टाइम इथे थाई खाऊन बघणार आहे। चला तर या थाईचा आस्वाद घेऊया। नाशिक ही खूप प्रसिद्ध अशी थाई आहे। चला तर आजची आपण स्टार्ट करूया। चला। तर मित्रांनो, श्री राजभोग थाई मध्ये कस्टमरचा वेलकम इतका रिस्पेक्टफुली मान सन्मानन केला जातो। जसं आपण घरी देवाला पूजतो तसे ते प्रत्येक कस्टमरला पूजतात। खरंच प्रत्येक कस्टमरला एंट्री करताच इतकं मन प्रसन्न होतं। हॉटेलचा ॲम्बियन्स पण खरंच इतका छान आहे की खरंच प्रत्येक फॅमिली इथे नक्की जेवायला खरंच खूप एक वेगळा अनुभव आहे। हॉटेलच्या सर्व्हिस बद्दल बोलायचं तर बाकी हॉटेलमध्ये आपल्याला जेवणानंतर गरम पाणी हात धुण्यासाठी देतात, पण इथं आपल्याला जेवणा अगोदरच बाउलमध्ये गरम पाणी देतात आणि ते स्वतः आपल्याला मस्त सर्व करतात। हॉटेलमध्ये एंट्री करताच आपल्याला वेलकम ड्रिंक मध्ये पुदिना ज्यूस देतात। आपल्याला इथं 20+ फूड आयटम भेटतात। या थाईमध्ये आपल्याला अनलिमिटेड थाई आहे। तर थाईमध्ये आपल्याला ही फ्लावरची भाजी, ही चण्याची भाजी, ही पनीरची भाजी, ही सुकी भाजी, मीठा दाल आहे, हे कढी, त्यानंतर हे तिखा दाल आणि ही खीर आहे, हे आचार, ही चटणी आणि हे रायता। त्यानंतर आपल्याला ही भाकरवडी दिलेली आहे, त्याच्यानंतर हे ढोकला आणि त्यासोबत आपल्याला पापड आणि हे ठेपला आणि आपली रेग्युलर रोटी दिलेली। राजभोग थाईचा रेट आहे 250 रुपये। 250 रुपयात हे सगळं आपल्याला अनलिमिटेड भेटतं। आणि जर आपल्याला लस्सी वगैरे घ्यायचं असेल त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतात आणि पान वगैरे पण घ्यायचं असेल तर जेवणानंतर आपण त्याचे एक्स्ट्रा चार्ज देऊन घेऊ शकतो। मित्रांनो, आपण वेलकम ड्रिंक ट्राय करणार आहोत। वेलकम ड्रिंक एकदम मस्त आहे, चटपटा लागतं, थोडं मिठा पण आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण ठेपला खाऊन बघणार आहोत। ठेपला आपण चण्यासोबत ट्राय करणार आहोत। मस्त टेस्ट। त्यानंतर आपण रोटी सोबत पनीरची भाजी ट्राय करणार आहोत। सगळं टेस्ट मस्त आहे, आपण ट्राय करणार आहोत सगळं आता। ही भाकरवडी आपण ट्राय करून बघणार आहोत। भाकरवडी पण खूप छान आहे। आपण गोड आणि तिखट चटणी सोबत खाऊ। तर आपण आता ही खीर खाऊन बघणार आहोत। खीर पण मस्त आहे, एकदम जास्त साखर वगैरे काही नाही, एकदम लिमिटेड आहे। ढोकला खाऊन बघणार आहोत। ढोकला पण मस्त आहे। आता आपण हा स्ट्रॉबेरीचा हलवा, मेन युनिक म्हणजे यांच्याकडे हा स्ट्रॉबेरी हलवा मी आता फर्स्ट टाइम ट्राय करतोय। याच्या अगोदर खूप हलवे खाल्ले, पण स्ट्रॉबेरी हलवा मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय। तर खरंच खूप छान टेस्ट आहे। स्ट्रॉबेरी हलवा हा खूप छान आहे, याला स्ट्रॉबेरी रवा पण म्हणतात। पापड ट्राय करून दाखव। खूप छान आहे आणि खूप आवडले। तर मित्रांनो, मी तुम्हाला आता स्वीट ट्राय करून दाखवणार आहे, कारण मला स्वीट खूप आवडतं। तर स्वीट मध्ये आपल्याला असे आहे शेवयाची खीर, ती ट्राय करूया। एकदम छान टेस्ट आहे शेवयांच्या खीरची। जास्त गोड पण नाही, जास्त फिकी पण नाही, एकदम मस्त टेस्ट आहे। स्ट्रॉबेरी ज्यूस ऐकलेलं होतं मी,
पण स्ट्रॉबेरीचा हलवा हे पहिल्यांदाच बघते आणि खाणार पण मी पहिल्यांदाच आहे. छान मस्त टेस्ट आहे स्ट्रॉबेरीच्या हलव्याची. A few moments later. राईस मध्ये आपल्याला यांच्याकडे 3 प्रकार भेटतात: दाल खिचडा, प्लेन राईस, मसाला राईस. मसाला राईस राईस पण छान आहे, थोडस मीठ कमी देतात. तर मित्रांनो, राजभोग थाळी एकदम मस्त आहे, टेस्ट वगैरे सगळं मला खूप आवडलेलं आहे. तर 250 मध्ये आपल्याला ही थाळी खरंच खूप परवडेबल आहे. आणि इथं दररोज म्हणजे वारानुसार जे त्यांचं मेनू आहे, त्यांचा मेनू दररोज चेंज होत असतो. मित्रांनो, हॉटेल आणि हॉटेलची थाळी खरंच खूप अप्रतिम आहे, मला खरंच खूप आवडली. तर तुम्ही पण नक्की या राजभोग थाळीचा आस्वाद घ्यायला नक्की या आणि आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा.